गेम स्टार्ट खेळायला सुरुवात होतोय. सर्मी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार. एवढी संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर मनोज घाटल पहिल्या षटकात आलताना. यावेळी मात्र रिवर्स फाटका चेंडू निघून जातोय या थर्ड मॅनच्या वरून सीमा पार. यावेळी मात्र हवाई फायर चेंडू शिवाच्या बाहेर षटकार. दस का दम दाखवताना आपण बघतो राकेश पाटील दमदार फलंदाजी. पावसाच्या षटकाने पावसाच्या षटकामध्ये दोन पॉवरफुल फटके राकेश पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळतात. डबल डिजिट मध्ये धावसंख्या 10 रन्स विदाउट लॉस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता नाही करता फुल टच चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आपण आजच्या दिवसामध्ये पहिलाच सामना पाहतोय या काटे विपक्ष एवढी या दोन संघामध्ये. यानंतर दुसरा सामना पाहायला मिळाला कालिकामाता वडगर विरुद्ध यशवंतस्मृती राहणार. त्यानंतर सर्कल येऊन मालजीपाडा विपक्ष स्वराज्य कशिल आणि या वेताल कोपर विपक्ष आयोजक संघ वजश्री निंबवली हा पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना पाहायला मिळेल. केवळ चेंडूला दिशा दिलेल्या या शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये एका धावेसाठी सिंगलने या विशाल मात्रे देखील आपलं खातं उघडतोय. काटेरी संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 वर. पहिले षटक मार्गस्थ मनोज घाटाल आपण बघूया पहिल्या षटकात आलताना. तर सामनावीर फलंदाज राकेश पाटील. यावेळी चेंडू पाडल्यानंतर खाली राहतोय निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळी मात्र चांगल्या चेंडूच्या हाताने आपण बघतोय चेंडू पडल्यानंतर खूपच खाली राहिला होता. हा निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावफलकावर बिनबाद 12. सुरुवात चांगली पाहायला मिळते. अगदी फ्लाइंग स्टार्ट सलमेचा फलंदाज राकेश पाटील यांनी काटेरी संघाला करून दिलेला आहे. रिव्हर्स फटका इथे मात्र बीट होते क्षेत्ररक्षक थर्डमॅन रिझन कडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. 1 धाव धावप्लेमध्ये जोडली जाते आणि या सिंगलने या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर काटेरी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 13 धावा. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल कालिकामाता वडगर विपक्ष यशवंतस्मृती राहणार या दोन संघामध्ये. कालचा दिवस जबरदस्त पॉवर शेलर संघाच्या नावे राहिला होता. सेमीफायनल मध्ये जबरदस्त पॉवर शेलरने धडक मारलेले. तर या अगोदरच विकी स्पोर्ट्स धनेश्वर कुक्षे संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आता मध्ये विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कारण जे निर्बंध होते ते आता मात्र शिथिल झालेले आहेत आणि कारण त्याला स्वातंत्र्य मिळालं आहे की मोठ्या संख्येने तो क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकतो. आणि तेच चित्र आता मात्र पाहायला मिळते. कारण आपण पाहतोय इनफिल्ड मध्ये 4 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. आउटफिल्ड मध्ये आपण पाहतोय जास्त क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. ज्यामध्ये डिप्स कडलेक तैनात केलेले आहे. काउगोड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक लॉन रिजन मध्ये सॅम पाहायला मिळतोय. त्यानंतर ऑफ साइडला आपण पाहतोय 30 सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक पॉइंट एक्स्ट्रा कोर तैनात केले गेले आणि एक क्षेत्ररक्षक वाइड ऑफ लॉंग ऑफ रिजन मध्ये देखील तैनात केला गेलेला आहे.
शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पूल केलेल्या चेंडूला सेव्ह ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. सकाळ सत्र आपण बघतोय. सकाळच्या सत्रामधील सामना मध्ये कौतुक करावे लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाचं. कारण टॉस गमावल्यानंतर आपला नैसर्गिक खेळ खास करून राकेश पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल वखारे दुसरं षटक करण्यासाठी आलेलं आहे. स्विंग अँड मिस, हलकासा अपील आणि येस एजंट गॉन. पहिला हादरा बसतोय. पहिला फलंदाज बाद होताना काटे या संघाचा. गुलवी आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. हर्षल शेठ गुलवी यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफीज स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यांच्या समेत आतिश गुलवी यांना आपण पाहू शकता आणि त्यांच्या समेत आकाश गुलवी देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या समेत ज्यांच्या स्वप्नातून ही भव्य दिवस स्पर्धा साकारल्या गेले योगेशजी गुलवी साहेबांना देखील आपण पाहू शकता. आणि त्यांच्या समेत निखिल भालेकर यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत. न्यू बॅटर धनेश पाटील खेचून मारण्याचा प्रयत्न. इथे आपण बघतोय चेंडू जास्तीचा कट होतोय. 55 वाईट अवंत धाव वाईटच्या रूपाने. अवंत धावेचं देखील अकाउंट ओपन होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर राहुल वखारे दुसरं षटक घालताना. यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू, स्वेर चेंडू अगदी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी 4 वर पकडण्याचा प्रयत्न केला होता. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत मैदानी पंचांनी घेतलेली आहे. इट्स व्हाईट बॉल. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलाय. पिकअप शॉट, चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्कोलेकच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी खरं तर मिड रिजन मध्ये खेळला जातो. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जरीमरी काटेरी संघ आपण पाहतोय. आजच्या शेवटच्या दिवसामधील पहिला सामना विरेन स्पोर्ट्स हिवई विपक्ष जरीमरी काटे या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल दुसरं षटक घालताना. इथे अतिशय खराब चेंडू 55 वाईट. या षटकामध्ये ही डोकेदुखी थोडीशी राहिलेली आपण बघतोय. गोलंदाज कडून अवांतर धावा वाईट रूपाने खर्च केल्या जातात. धावसंख्या स्कोरवर 24 वर पोहोचते. 24 लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पलटी शॉट दाखवलेला आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. एका धावेपेक्षा अधिक नाही. आणि सिंगल या संघाची धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या 25. आज आयोजक संघ आहे वजश्री निंबोली संघाला देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यावेळी सामनावीर फलंदाज धनेश.
पोल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल मात्र होत नाही. एक 81 रन्स फलंदाज पूर्ण करतात. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जरीमरी काटे संघाची धावसंख्या 26-13 सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच पहिला पुकारा दिला जातोय. फर्स्ट ऑफिशियल कॉल यशवंत राहणार संघाचा संघनायक आणि कालिका माता वडगर संघाचा संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल कालिका माता वडगर विरुद्ध यशवंत राहणार या दोन संघामध्ये. सध्या पहिला सामना आपण पाहतोय या विरेन स्पोर्ट्स येवई विरुद्ध जरीमरी काटे या दोन संघामधील. दोन षटकाचा खेळ इथे संपलेले 26 धाव धावपैकी पाहायला मिळतात. 13 सरासरी प्रति षटकामागे या पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज कल्पेश कासकर. कल्पेश कासकर याचा सामना करेल फलंदाज धनेश पाटील. इथे मात्र आपण पाहतोय फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. खरं तर एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. या सिंगलने संघाची धावसंख्या 27-27. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सकाळच्या सत्रामधील पहिला सामना आपण पाहतोय येवई विरुद्ध काटे या दोन संघामध्ये. गोलंदाज कल्पेश कासकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामना करेल फलंदाज राकेश पाटील. स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूच्या हाताने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, मध्ये चेंडू बॅट मध्ये संपर्क साधता आला नाही. डीप मध्ये शतरक्षक तैनात आहेत. आपण पाहतोय 4 शतरक्षक 30 षटकामध्ये, ज्यामध्ये थर्डमॅन फायनल एक अगदी 20 सेफ मध्ये यष्टिरक्षकाच्या पॉइंट पाहायला मिळतोय. आणि मिड ऑफ देखील तैनात केला गेला आहे ऑफ साइडला. यावेळी पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धाव धावण्यामध्ये ऍड केल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. या 2 धावीने काटे संघाची धावसंख्या पोहोचते 29 वर. पाहूया फ्रीट वर बिग हिट पाहायला मिळेल का. एक मुक्त फटका खेळण्याची पंचांचा देखील इशारा फ्रीटचा येतोय. खेळण्याची संधी इथे मात्र धनेश पाटीलकडे चालून आलेली आहे. नामी संधी, ऐसा मौका फिर का मिलेगा. विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय फायदा उचललेला नाही. खरं तर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. रनआउटची संधी, मात्र हे काय घडलंय. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालेला आहे आणि आणखीन धावा इथे पूर्ण करतील फलंदाज. तब्बल 3 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. भागम भाग क्रिकेट, अगदी फेका फेक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 32, 3 धाव धावपलकावर पाहायला मिळतात. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून पाहू शकता. प्रोप्रायटर शंकर गुलवेन आणि त्यांची ऑफिशियल टीम, ज्यांच्या माध्यमातून टूर्नामेंटसाठी या लकी ड्रॉची संकल्पना देखील राबवली गेली आहे. प्रथमच भिवंडी तालुक्यामध्ये ही संकल्पना पाहायला मिळते. दरम्यान येऊळगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती हनुमान तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि हनुमान तरे साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम हनुमान तरे साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. उपस्थिती आपण पाहतो या येऊळगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती हनुमान साहेबांची. येवई संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि येऊळगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. यावेळी मध्ये पलटी शॉट मिड विकेटच्या वरून चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार.
जे धावसंख्या तो आकार धावसंख्या 4 ने वाढून होते. धावपली 38 धावा. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कल्पेश कासकर तिसरं षटक चालताना पाहायला मिळतोय. इथे फाईन करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग स्टंप. पंच इशारा करतात. वाईट दिशेमध्ये फरकटताना गोलंदाज पाहायला मिळतोय कल्पेश कासकर. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 39 पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. पहिल्या डावामध्ये आपण मध्ये जरीमरी काटे संघ प्रथम फलंदाजी करताना. षटकातील पुढील चेंडू रॅट मोर द स्टंप. यायला मात्र फुलटा चेंडू बिमर नोचा इशारा पंचाकडून आलेला आहे आणि चेंडू निघून जातो या बॅकवर्ड स्कोअर सीमा पार 4. पूर्ण करण्यासाठी करताना या षटकामधील शेवटचा चेंडू शेष आहे आणि शेवटचा चेंडू पूर्ण करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पलटी शॉट केलेला आहे मात्र शतरक्षक तिथे सज्ज आहे. थर्मल रिझन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर जरीमरी काटे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 45 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघटना टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. कालिका माता वडगर संघटक आणि यशवंत स्मृती राहणार संघटक. नेक्स्ट मॅच राहणार विपक्ष वडघर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. यशवंत स्मृती राहणार महेंद्र नाईक फॅम टीम विपक्ष कालिका माता वडघर या दोन संघामधील पुढील सामना असणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक जर आले नाहीत तर मात्र पॅनलाइज केलं जाईल. कदाचित षटके देखील कमी केली जातील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. षटकांची पॅनल्टी आपल्याला चेंडूची पॅनल्टी दिली जाईल. शेवटचा ऑफिशियल कॉल कालिकाबंद वडघर आणि यशवंत सुमती राहणार या दोन संघांना दिला जातोय. 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर जरीमरी काटे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 45 धावा आणि आता मग शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय रोशन घाटाल. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. झेल सोडला गेले मात्र कव्हर चांगलं करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. दुसरा आणि इथे मात्र आपल्या संघासाठी काही धावा देखील सेव्ह करताना मग ते 3 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. काटे संघाची धावसंख्या 3 ने वाढते 48. 48 धावा धावपलीवर पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. रोशन घाटाल शेवटच्या षटकासाठी आलेले आहे. तर सामनावीर फलंदाज धनेश पाटील पुन्हा एकदा. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. भिंगरी शॉट चेंडू निघून जातो स्क्वेअर लेगच्या वरून सीमापार षटकार. एकाने मुसरने मारते धावपलीवर 54. अर्धशतक देखील क्रॉस केले गेले. अर्धशतक देखील पूर्ण झालेले आहे. पुन्हा एकदा गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही. धनेश यावेळी मात्र बीट होताना पाहायला मिळतोय.
धावसंख्या स्थिर आहे. दोन्ही सलामीचे फलंदाजी बाद झालेले आहेत. राकेश पाटील हा बाद होऊन पॅलमध्ये परतताना आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये जातोय या काटे संघाकडून सुयश म्हात्रे. राकेश पाटील यांनी बाद होण्यापूर्वी या चांगली फलंदाजी केलेली आहे. बावीस धावांचं महत्वाचं योगदान देऊन तो पॅलमध्ये परतलेला आहे. सुयश म्हात्रे हे न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन घाटल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना सामनावीर फलंदाज धनेश पाटील. यावेळी पूल केलेल्या चेंडूला फुलचा फटका मात्र सरळ कॉकर रिझनच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. तू चल माया या अशी स्थिती आपण पाहतो. राकेश पाटील बाद झाल्यानंतर धनेश पाटील देखील बाद होताना न्यू बॅटर केतन घरत आता मात्र मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय. सिटी BC4 सिटी फॉर्मॅट मध्ये केतन घरत चॅलेंज स्पोर्ट्स संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज आपल्या गावाकडून खेळताना पाहायला मिळत आहे. धाव संघ स्थिर आहे. धाव प्लेयर 54 धावा. दोन फलंदाज बॅक टू बॅक दोन चेंडूंमध्ये बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये रोशन घाटलची पाहायला मिळते. 54 धाव धावपलीवर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल कालिका वडगर विपक्ष यशवंत राहणार या दोन संघामध्ये. राहणार आणि वडगर संघाच्या संघाने आपण जरी ते उपस्थित असेल तर टॉस साठी यायचं आहे. स्विंग अँड मिस समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅट मध्ये सुरक्षित अंतर पाहायला मिळते. चेंडू सरळ निघून जाते निर्धाव चेंडूपणे विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू रोशन घाटेल व्यापीठाच्या एंडकडून वळताना राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. इथे मात्र आपण पाहतोय सरळ निघून जातोय हा चेंडू देखील विकेट किपरच्या हातामध्ये. अँगल क्रिएट होताना आपण पाहतोय जेव्हा राऊंड विकेट एखादा गोलंदाजी करतोय त्यावेळी मात्र चेंडू बाहेरच्या बाजूने वळतोय. बॅटिंग साठी वाईट साठी इथे मात्र रियाज घेतलेला आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. लगेच खेळ आपण सुरू करायचा आहे. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे. हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. तर अशा प्रकारे आपण पाहतोय काटे संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलीवर पहिल्या डावामध्ये धावा झळकल्यात 54 आणि 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विरेन स्पोर्ट्स येऊ या संघासमोर. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला बहुमूल्य सहकार्य ज्यांचा लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केले गेले कैलासवासी पुष्पा दशरथ भोईर यांच्या स्मरणार्थ अतिशय दशरथ भोईर यांच्या माध्यमातून त्यांचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे कैलासवासी खुशी मनोज म्हात्रे यांच्या स्मरणार्थ किशोर लहू तरे यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. तर बोलू आपण सन्मानाकडे. आपल्यामध्ये येवळी गावचे यंग अँड डॅसिंग उद्योगपती हनुमंत तरे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेचे सर्व योगीजी गुलवे यांच्या शुभ हस्ते हनुमंत तरे साहेबांना सन्मानित केले जाते. आपण पाहू शकता माजी उपदेश शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह
जो हनुमंत तरे साहेबांना या स्पर्धेची नेहमीच आठवण देत राहील. त्यांची उपस्थिती आपल्याला विशेष या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली गेलेली आहे. कैलासवासी बाजीराव अंबू गुलवे यांच्या स्मरणार्थ बजरंग बाजीराव गुलवे यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी दीपेश काशीनाथ गुलवे यांच्या स्मरणार्थ जयदेश नथुराम गुलवे यांच्याकडून स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली गेलेली आहे ती कैलासवासी विजेंद्र मगन भालेकर यांच्या स्मरणार्थ निखिल मगन भालेकर यांच्याकडून. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ह्या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या मला कैलासवासी मथुरा अनिल गुलवे यांच्या स्मरणार्थ प्रभाकर अनिल गुलवे आणि रवींद्र अनिल गुलवे यांच्याकडून पोहोचणार त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सन्मान चिन्ह मित्रांनो आपण पाहतोय जे आकर्षक सन्मान चिन्ह आम्हाला या स्पर्धेचे आयोजक स्मिथ इंटरप्राइजेसचे सर्व योगेश भगवान गुलवी साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅचच्या जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय ते आम्हाला कुमार हर्षल शेट्ट नामदेव गुलवी यांच्याकडून स्पॉन्सर केले त्यांचं तिथे विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेत योगेशजी गुलवे, विशाल गुलवी, प्रशांत गुलवे, निखिल भालेकर, आकाश गुलवी, करण गुलवी, दीपेश गुलवी, राज गुलवी, हर्षल गुलवी, अक्षय भोईर, कुमार भोईर, मोहन चौधरी, सुदर्शन गुलवी, राजा गुलवी, शुभम गुलवी, आतिश भोईर, सुजल गुलवी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. त्यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. टॉस साठी या दोन्ही संघनायक पण रिपोर्टिंग करायचे. कालिकामध्ये वडगर संघाचा संघनायक आणि यशवंत स्मृती राहणार संघाचा संघनायक यशवंत स्मृती राहणार संघाचा संघनायक इथे आलेला आहे. वेलकम राहणार संघनायक, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वडगर संघनायक आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. तर ओले आपण सुरू असलेल्या सामन्याकडे लक्ष ठेवले गेले ते 55 धावांचं आणि 55 या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी एवढी संघाकडून सलमीजोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय मनोज घाटाल, तर नॉशक बॅटर पाहायला मिळतोय समीर वखारे आणि बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हनुमंत तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी त्यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक एवढी संघाच्या फलंदाजांना दिलं जाईल. येवळी गावचे युवोद्योजक हनुमंत तरे साहेबांकडून आव्हान केले गेले प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. इथे बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चिनू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात गोलंदाज विशाल मात्रे करताना मनोज घाटाल आणि समीर वखारे ही जोडी मैदानामध्ये. यावेळी मात्र खोदून काढलेला आहे फटका. एक्स्ट्रा को रिझर्व मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आव्हान 55 धावांचं आहे. एका धावेने मनोज घाटालने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. एक चौटी धाव फलंदाज पूर्ण करतात. लेगबाचा इशारा पंचाकडून येतोय. आव्हान त्या धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 वर. आपण सामना पद्धती जरीमरी काटे विपक्ष वीरेन स्पोर्ट्स एवढे या दोन संघामध्ये आज शेवटच्या दिवसामध्ये पहिलाच सामना पाहायला मिळतोय. आव्हान ठेवले गेले तर 55 धावांचं 55 लक्ष्याचा पाठलाग वीरेन स्पोर्ट्स एवढी संघ करताना पाहायला मिळत आहे. फाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज स्क्वेअर ऑफ द विकेट किंवा लॉंग लेग फाईन लेग रिजन कडे खेळण्याचा प्रयत्न मात्र चिन्हाने बॅट मध्ये संपर्क साधता आला नाही. प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाही. इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न या अगोदर देखील केला गेला होता आणि इथे देखील केला जातोय. यावेळी मात्र विशालच्या विरुद्ध विशाल फटका चिन्ह निघून जातोय सीमा पार. लॉंग ऑनच्यावरून षटकार आणि हनुमंत तरे साहेबांनी जे 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे ते पारितोषिक इथे मात्र फलंदाज मनोज घाटाल यांनी पटकावलेलं आहे.
पाठवलाय या दुसऱ्या फ्लॉट मध्ये अतिशय सुरेख फटका मनोज घाटलच्या बॅट मधून या षटकातील संघाची धावसंख्या पोहोचते ते 8 वर. पहिला मॅक्झिमम आपण पाहतो या विरेन स्पोर्ट्स येवईच्या इनिंग मधील मनोज घाटलच्या बॅट मधून. कट केलेल्या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे, चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा पार. चौकार दसकत दम दाखवताना मनोज घाटाला फलंदाज. तर येवई संघाची चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. 12 धावा कुठल्या प्रकारचा गडी गमावलेला नाही. मनोज घाटल एक चौकार एक षटकाच्या मदतीने वैयक्तिक 11 धावसंख्येने फलंदाजी करतोय. तर एक लेग बायच्या रूपाने अव्वल धाव देखील या षटकामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये पहिला बदल बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र या काटे संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय गिरीश पाटील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 12. 20 मध्ये फायनल एक थर्डमॅन पाहायला मिळते. पॉइंट तैनात केले गेल्याने 100 रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सलकामध्ये या पाहायला मिळत आहे. इतर क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये उभे केलेले आहेत. ऑन साइडला आपण पाहतो डिप्स कडले मिड विकेट, त्यानंतर कॉर्नर आणि लॉंग ऑन पाहायला मिळतोय. ऑफ साइडला लॉंग ऑफ देखील पाहायला मिळत आहे. लॉफ्टचा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मिड रिझन मध्ये फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. खरे तर फलंदाजाला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. येवई संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते ती या 13 वर. आव्हान 55 धावांचं आहे. रामजी गुलवी आणि अनिलजी गुलवी यांना विनंती असेल की आपण व्यापीटाय करूया. आपल्या त्या दोघांचं देखील वज्रश्री स्पोर्ट्स निंबोली आयोजित वज्रश्री चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम कुणाल पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र वाईड यॉर्कर चेंडू सरळ निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय या चांगली गोलंदाजी हाताळताना गोलंदाज गिरीश पाटील. या अगोदरच्या गोलंदाज विशाल मात्रेने चांगली गोलंदाजी खरं तर केली होती, मात्र त्या शेवटच्या 2 चेंडूंवर त्यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथूनच मात्र त्या षटकाचं पृथ्थकरण बिघडलं होतं. ते षटक मार्ग ठरलं होतं. इथे गिरीश पाटील यांनी सुरुवात चांगली केली. पाहूया शेवट कशा प्रकारे करतोय. यावेळी मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाज चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्कोलेकच्या वरून सीमा पार षटकार. सामनावीर फलंदाज मनोज घाटाल. इथे कट केल्या चेंडूला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल आणि इथे मात्र फलंदाज मनोज घाटाल ठरतोय फेल. मनोज घाटाल याची गेली संपुष्टात. व्हॉट कॅच.
या फलंदाज 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे. यामध्ये 2 षटकांचा एक चौकाराचा देखील समावेश आहे. अवघ्या 8 चेंडूमध्ये 17 धावा त्यांनी या कुठून काढल्या होत्या. नवीन फलंदाजात मात्र मैदानामध्ये या एवढी संघाकडून जितेश तरे जातोय. प्रत्येक फलंदाजासाठी सुवर्ण संधी, प्रत्येक षटकासाठी या एवढ्याचे उद्योगपती हनुमान तरे साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. वाडी ऑर्कर चांगला फाटका शॉट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चांगली क्षेत्ररक्षण मध्ये एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या सिंगल वाढते, पोहोचते ते 20 वर. या षटकात समाप्तीनंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कालिकामध्ये वडघर विपक्ष यशवंत स्मृती राहणार या दोन संघामध्ये. धावसंख्या 20, इथून 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 13 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे गिरीश पाटील दुसऱ्या षटकात आलताना. इथे मात्र स्वेर चेंडू पंच इशारा करतात. वाईट लाईनचा विचार पंचांना करावा लागतोय. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 21, अवंत धावा आपल्याला पाहायला मिळते. या इनिंगचा विचार केला तर 2 अवंत धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत काटाई संघाच्या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये लेग बायच्या रूपाने अवंत धावा आणि या षटकामध्ये वायच्या रूपाने ही अवंत धाव पाहायला मिळते. गिरीश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र बेशाई फटकाई स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचले. कॉटन बॉलच्या रूपाने घ्या दुसरा फलंदाज बाद होताना इथे मात्र वीरेन स्पोर्ट्स येव या संघाचा. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत येऊळगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती हनुमान तरे साहेब, त्यांच्यासमवेत राम गुळवी साहेब आणि अनिल गुळवी साहेबांना देखील विनंती. आपण देखील या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये यशवंत स्मृती राहणार विपक्ष कालिकामध्ये वडघर या दोन संघामध्ये. दोन्ही संघनायकांचं हार्दिक स्वागत आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टॉस आपण पाहू शकता एका बाजूला वज्रश्री स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला स्मिथ इंटरप्राइजेस या नाण्याच्या 2 बाजू पाहायला मिळतात. स्मिथ इंटरप्राइजेसचा कॉल आहे मात्र वज्रश्री स्पोर्ट्स आलेले आहे. तर कालिकामध्ये वडघर संघाच्या संघाने टॉस जिंकले. आपण जास्त वेळ घेणार नाहीत. मान्यवरांना विनंती सोबत फक्त निर्णय घ्या सांगायचा आहे. वडघर संघाने का टॉस आपण जिंकला निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण सुगळ आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. राणा संघाला आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. गणेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. धनेश यावेळी खडेकर या फटका केला. स्टँड अँड डिलिव्हर मात्र उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाल्ले आणि आणखीन एक फलंदाज जावी लागेल डगॉटच्या असलेला आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे आपण पाहतोय येऊ या संघाचा.
एवढी या संघाने. लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, हा देखील फटका फसलेला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यावेळी मात्र झेल ड्रॉप आणि या 2 धावा फलंदाज दरम्यान पूर्ण करतायत. या 2 धावेने एवढी संघाची धावसंख्या अखेर आपण पाहतोय 24 वर पोहोचते. 24 धावपलकर पाहायला मिळतात. एक चुकीची दुरुस्ती आपण पाहतोय. 24 धावपलकर झालेले आहेत. 55 लक्षाचा पाठलाग करताना विरेन स्पोर्ट्सचा एवढी संघ आपण पाहतोय. गणेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर, फलंदाजीमध्ये देखील गणेश पाटील यांनी चांगली कामगिरी केली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र यष्टेक्षक कडून थोडीशी चूक घडली जाते. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. खरं तर 1 धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी धावपलकर पाहायला मिळत आहे. 55 धावांचं लक्ष आहे. 25 धावा आतापर्यंत धावपलकावर झालेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे गणेश पाटील. तिसऱ्या षटकात चालताना राऊंड विकेट. इथे मात्र आपण पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. चेंडूला डीप मिड ऑन रिझन मध्ये लॉंगचा क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. या षटकामध्ये आपण बघितलं तर आतापर्यंत चांगले गोलंदाज घेतले. गणेश पाटील यांनी मोठे फटका खेळण्याची मुभा दिलेली नाही. कंट्रोल गोलंदाजी अगदी चॅनलमध्ये गोलंदाजी करताना तो पाहायला मिळालेला आहे. फलंदाजांना रूम दिला गेलेला नाही. पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी कार्पेटचे सहारे या चेंडू खेळलेले आहेत. स्क्वेअर रिझन मध्ये 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावेने षटकाची देखील समाप्त होते. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती तर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 27 धावा. नाही आता मात्र 6 चेंडूचा खेळ शेष आहे. येणारे 6 चेंडू मध्ये इथून 28 धावा झालेले आहेत. माफ करा, धावसंख्या 28. विरेन स्पोर्ट्स एवढी संघाची 55 लक्षाचा पाठलाग करताना 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 चेंडूमध्ये इथून 27 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपण पाहणार होतो कालिकामध्ये वडघर, ज्या संघाने टॉस जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विपक्ष महेंद्र नाईक फॅम टीम यशवंतस्मृती राहणार. आज आपण सरकार रेल्वे मालजीपाडा विपक्ष स्वराज्य कशिले आणि बेताल कोपर विपक्ष ऐवजश्री निंबवली या संघांना देखील इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज केतन घरत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. समीकरण विरेन स्पोर्ट्स येऊ या संघासमोर. सध्या मैदानामध्ये सुशांत आणि राहुल ही जोडी, मनोज समीर आणि जितेश हे बाद झालेले आहेत आणि या जोडीवर आता पूर्णपणे मदार असणार आहे. इथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मध्ये 1 धाव थांबवू शकले नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूनंतर आता मध्ये समीकरण बदलताना पाहायला मिळाले आणि प्रत्येक स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर क्षेत्ररक्षण देखील बदलताना पाहायला मिळेल. कारण आपण बघतो आता डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडला राहुल जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये 26 धावांची अजून आवश्यकता आहे. यावेळी फुलटा चेंडू फायदा उचल झाला नाही. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक देखील चेंडूपर्यंत पोहोचू शकला. सेफ लँडिंग होते चेंडूची आणि तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. आता पण 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 4 चेंडूमध्ये तब्बल
25 धावांची आवश्यकता आहे. लक्ष आता अवघड बंधन आपण बघतो वीरेन स्पोर्ट्स येवई या संघासाठी. समीकरण मुश्किल होताना पाहायला मिळत आहे. तीन चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. पराभवाच्या आहेत आपण पाहतोय आता येवई या संघ आणि या विजयाकडे मार्गक्रमण करताना काटेल संघ पाठ पूर्णपणे जड झालेले आहे. सामना पूर्णपणे झुकलेला आहे काटेल संघाच्या बाजूने. यावेळी गुडघर बसून हा फटका गेलेला आहे. फाईनला खेळलेला आहे आणि या फायनल ग्रीजन मधून चेंडू निघून जातोय या सीमापार चौकार. मात्र या फटक्यांची आवश्यकता खरं तर सुरुवातीला होती. येवई संघाकडून फुलटा चेंडू आहे ऑन साइडला मिड रिजन मध्ये. इथे देखील आपण पाहतोय या फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. आणि इथे मात्र बॅटिंग साठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. स्विंग अँड मिस. हा सामना जिंकलेला जरमरी काटे या संघाने. अभिनंदन जरमरी काटे अँड हार्ड लक वीरेन स्पोर्ट्स येवई. येवई संघाचा फलंदाज मनोज घाटाला आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी कारण 2 षटकार जे लगावले होते त्या 2 षटकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येवई गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती हनुमंत तरे साहेबांकडून आपणास दिलं जाईल.